चिकन तर एकदम यम्मी दिसतंय। स्वातीस किचन स्वागताला पण रेडी आहेत आम्ही। तर ही जी वॉटर टँक आहे ही वेळोवेळी क्लीन करायची। स्वातीस किचन अहोंनी मला गिफ्ट दिलं आहे, त्यांनी हे बनवून घेतलं आहे। तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा। हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स येणार आहे माझ्या घरी, तर म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली आहे। आज काय बेत आहे, आपला महाराष्ट्रीयन बेत केला आहे। तर आज मी केली आहे शेव भाजी। तर ती मी कशी केली, म्हणजे मी जेव्हा मी कुकिंग करत होते तेव्हा मी क्लिप घेतल्या आहेत किंवा मी कसं केलं मॅनेज सगळं। तर आम्ही सगळे मिळून 3 फॅमिली आहेत, तर सगळ्यांचा स्वयंपाक मी कसा मॅनेज केला तसं ते आपण आणणार आहेत। तर बघूत आता, तर मी काय केलंय ते आपण ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आता तुम्ही बघा आणि मग परत येऊ आपण। अहोंची फेवरेट आहे शेवभाजी। तर माझं सगळं स्वयंपाक करून झाला आहे। तर व्हेज नॉन व्हेज असल्यामुळे मी ड्राय पनीर केलं आहे। त्याच्यात मी चिकन सगळ्यांना केलं आहे, मी व्हेज वाल्यांना पण केलंय, नॉन व्हेज वाल्यांना पण केलं आहे। तर चला आता बघूयात कसं केलंय। आणि हो, शेवटचं एक काम राहिलंय ते फक्त आता क्लिनिंग, फ्लोअर क्लिनिंग करायची आहे मला। तर ती फ्लोअर क्लीन कोण मदत करतं मला? रोबोट। चला आपण मी लावून देते आता त्याला। तर हे बघा, तिकडचं लाईट लावलं, आता इकडचं लाईट लावते। सगळं आवरून झालं आहे, फक्त लाईट्स ऑन करायचे। तर आता मी शेवभाजी करायला घेतली आहे आणि प्रिपरेशन चालू आहे। आता मी आधी वाटण करून घेते। टोमॅटो तिकडे कापून ठेवला आहे, तर इकडे ओनियन मी परतवून घेते आहे ब्राऊन होईपर्यंत। तर मला आता रिसेंटली समजलं फ्रेंडकडनं की रेड ओनियन आणि व्हाईट ओनियन हे 2 ओनियन असतात, बट व्हाईट ओनियन परतायला जरा जास्त वेळ लागतो, म्हणजे शिजायला जास्त वेळ लागतो। तर आणि रेड ओनियन त्या मनाने पटकन शिजतो। तर तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि इकडे पनीर मी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि त्याच्यात व्हेजिटेबल्स पण टाकले आहे, जसं बेल पेपर, परत ओनियन आणि कॅरेट। तर असे सगळे व्हेजिटेबल्स पण टाकले आहे। ते आता मी एअर फ्रायरमध्ये लावणार आहे। स्पायसेस मी रेड चिली पावडर किंवा ऑइल मी टाकलेलं आहे त्याच्यात ऑलरेडी, ब्लॅक पेपर पावडर। तर असं सगळं दही टाकलं आहे आणि मग छान आता ते मी एअर फ्रायला लावते आहे आणि एअर फ्रायवर रोस्ट करणार, म्हणजे रोस्ट मोडवर लावणार आहे। आणि मग बघूयात ते कसं होतं ते आता। म्हणजे तिकडे शेवभाजीचं वाटण करणं चालू आहे, इकडे मी म्हणजे माझं वेळ वाया नाही जाणार, त्या वेळामध्ये हे होऊन जाईल। तर आणि याच्यानंतर चिकन पण करायचं आहे, तर त्याच्यामुळे मी आता आधी पनीर लावून देते। म्हणजे व्हेज लोकांना कसं चिकन चालत नाही ना, मग आधी पनीर चेक करते झालं की नाही। आणि बघूयात आता झालं की। तर आता मी इथे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत मी तो परतवून घेतला आहे आणि मग तो नंतर मिक्सरला मी काढून घेईल गार झाल्यानंतर। तर इथे पनीर चेक करते, वाव लुक्स यम्मी। तर आता मी शेवभाजी करायला घेतली आहे आणि त्यासाठी मी ऑइल वापरते आहे। तर ऑइल थोडंसं, जर तरीवाली तुम्हाला भाजी हवी असेल, तरीवालीच छान लागते शेवभाजी, तर थोडंसं जास्त ऑइल टाकावं लागेल आज। आणि मी जिरा घातला आहे, कढीपत्ता घातला आहे, ओनियन घातला आहे। तर आता मी कांदा परतायला घातला आहे। तर कांद्याला जरा वेळ लागतो, 5 ते 10 मिनटापर्यंत मी तो परतून घेणार आहे छान, कारण मग भाजीमध्ये तो कच्चा राहणार नाही। आणि आता हिंग घालते आहे त्याच्यात। तर हिंगाने पण अधिकच चव वाढते शेवभाजीची। तर तुमची कोणती पद्धत आहे ते पण मला नक्की सांगा शेवभाजी करायची। आणि याच्याबरोबर भाकरी असते तर खूपच भारी। आता कांदा परतला गेला आहे आणि मी नंतर मग बाकीचे स्पायसेस टाकणार आहे, तर बराच वेळ लागतो। तर खरं आहे की व्हाईट ओनियन परतायला जरा जास्त वेळ लागतो। आता मी रेड चिली पावडर टाकली, तर जरा थोडीशी झणझणीतच करूया। टर्मरिक टाकलं आणि इथे धणा पावडर, तर धणा पावडर पण 2 टेबलस्पून टाकले आहेत आणि जिरा पावडर टाकली आहे। आणि छान आता हे परत एकदा परतवून घ्यायचं आहे। तर जेवढं तुम्ही जास्त मसाला असा परतवून किंवा शिजवून घेणार तेल सुटेपर्यंत, तर तेवढी तुमची तर्री छान येणार। तर आता ऑलमोस्ट वाटतं आहे की ही मुवमेंट आहे की मी याच्यात आता वाटण टाकावं।
तर आता मी वाटण टाकते त्याच्यात, आणि वाटण टाकल्यानंतर पण ते 7 ते 8 मिनिटपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर ही सगळी सकाळपासून तयारी माझी चालू होती. वाव. तर आजकाल ना चिकनमध्ये ना पोटॅटो पण टाकायला लागले मी. मस्त लागते ती, चव वेगळी लागते चिकन बरोबर. आणि व्हेजीस पण ॲड केला आहे मी आज. तर आज जरा म्हटलं पाहुणे येणार आहे तर थोडंसं व्हरायटीमध्ये बनवूयात. आणि आता चिकन मी सगळं मस्त लावून झालं आहे. आता मी लाईट्स लावून घेते. इथे मी त्याची तर मी आता झाले बरोबर याला 1.5 वर्ष होत आले रोबोटला. फक्त एक काळजी घ्यायची की तर ही जी वॉटर टँक आहे ही वेळोवेळी क्लीन करायची. तेवढंच करावं लागतं याला, आणि म्हणजे ते छान क्लीन करतं. हे बघा आता लावून दिलंय मी. आता मोबाईल बंद ऑन करते, मला त्यासाठी व्हिडिओ बंद करावा लागेल. चला आता तो त्याचं काम करेल. म्हणजे जेव्हा आपल्याकडे गेस्ट येतात तेव्हा त्यांना एकदम चकाचक दिसतं सगळं. खूप हेल्प होते म्हणजे इतकी ना. आणि आल्यावर गेस्ट पण म्हणतात, अरे तू फ्लोरिंग कशाने क्लीन करते? तर मी म्हणते याच्याने, रोबोटने. तर खरंच खूप कौतुक करतात की म्हणजे बघतात ना एकदम अशी फ्लोअर जी आहे ती एकदम चकाकते. आणि ते म्हणतात बापरे तू कशाने क्लीन करते? मग मी म्हणते रोबोट आहे तर तो हेल्प करतो मला. रोबोट काम करतोय त्याचं. आणि मी तुम्हाला चिकन दाखवते. चिकन आता होत आलं असेल. आहे शेवची भाजी. आज महाराष्ट्रीयन बेत आहे. पण सगळं रेडी आहे, सगळं क्लीन करून सगळं रेडी आहे. कॅन्डल वगैरे. शेवभाजी बरोबर इकडे सलाड कापले. आहोंनी मदत केली सलाड कापायला. हे बघा इकडे जस्ट शेवभाजी आणि हे चिकन. आता काय म्हणू आपण त्याला, म्हणजे मी तर एक्सपर्टच आहे चिकन बनवायला. पण आज पनीर पण बनवलंय. नेहमी मी चिकन बनवते, आज पनीर पण बनवलंय. बरं कारण व्हेज पण आहेत ना बरेचशी लोक. तर छान असं घर पण आवरलं गेलंय. किचन इकडे आणि इकडे डायनिंग. अच्छा डायनिंगचे. अरे वा. तर चिकन पण एकदम चिकन रेडी. तोंडाला पाणी आलं ना, माझ्या हातात आलं. सो पनीर. तर नॉनव्हेज खाणारे जास्त आहेत त्याच्यामुळे मग चिकन जास्त. आणि इकडे शेव भाजी. त्याच्यात शेव टाकायचं बाकी आहे. म्हटलं गरमागरम हे करूयात. आणि आता येणारच होते फ्रेंड. तर मी अशी रेडी झाली होती. मला स्वतःला बघते आहे कशी दिसते मी. तर ब्लॅक ड्रेस घातला आहे मी. आणि इथे छान मस्त असं घर आवरून ठेवलं आहे. तर असं खास असतं ना, कोणी येणार असतं तर आपण जास्तच जरा घराकडे लक्ष. फिश टँक. तर अमित त्याचा टाईम असतो इव्हिनिंगला 7 o'clockला तो लाईट बंद करतो फिशचा. तर तो म्हणतो आई जास्त वेळ म्हणजे तो ठेवत नाही. पण आज म्हटलं आज त्याला रिक्वेस्ट करावी लागली मला, कारण तो अजिबात ऐकत नाही. कारण फिश खूप तुम्हाला माहिती आहे की त्याला किती प्रेम आहे त्याचं फिशवर. रिसेंटली ह्या फ्रेम्स लावलाय, फोटो फ्रेम्स. तर काही आमच्या मेमोरीज छान छान. आणि आता जवळ घेऊन जाते मी तुम्हाला. सो इकडे मनी प्लांट. आणि इकडे हे बघा हे छोटंसं वडाचं रोप इथे ठेवलंय. ते किती टवटवीत दिसतंय. तर वडाचं रोप मला आता 2 weeks होत आले असतील. पण पहिल्याच वीकमध्ये आम्ही जेव्हा आणलं तेव्हा एक छोटंसं पान पण आलं. फ्रंटने जास्त क्लिअर येते. आता रात्र आहे ना. अरे आपण हे लावलीच नाही. थांबा हे पण लावते. फायरप्लेस. एक मिनिट. तर हे बघा फायरप्लेस पण लावलं मी. तर आम्ही तर रेडी झालोय. स्वागताला पण रेडी येत आम्ही. बट अजून 7 o'clockचा टाइम होता. येतील. वाव. हे बघा तुम्ही विचारत होते ना काय काय केलं. तर इथे चिकन रेडी होतं आणि पनीर रेडी आहे. तर अमित
म्हणजे आज वेट करत होता तो, त्याचा 6 to 7 पर्यंत तो जेवण करून घेतो ही नेहमीचं, जास्त लेट करत नाही. पण आज गेस्टसाठी थांबलाय तो आणि छान TV बघतोय त्यांची ते येईपर्यंत, आणि मग नंतर ते आल्यावर आम्ही मस्त एन्जॉय करू.